हा महत्त्वाचा पार्ट आहे. ते टायर पाहून नव्हतं सरकारचं. तर आहे पाडून द्या, पाडून द्या, पाडून द्या, पाडून द्या. नाही पाडून द्या, पाडून द्या. नाही तुटत, नाही तुटत तो. याच्यात तुम्ही इकडल्या साईडनी लावू शकता, तिकडल्या साईडनी लावू शकता. फक्त सारखे लावायचे, आठही चारही याचे हां सारखे लावायचे. ओके. जसे लावायचे ठोकून घ्यायचे. आता जे फिक्स आहे ते सारखेच आहेत ना. हो, थोडंसं ठोकून घ्यायचं म्हणजे हे बरोबर सगळ्या ते ग्रीपमध्ये चालू आहे. ग्रुपमध्ये चाललं जाते. हे जे आपलं आहे याचा जो गोला पगार आहे त्याबरोबर गोलाकारवर राहिलं, तिरपं नाही राहिलं. अच्छा, ते आतमध्ये गेलं पाहिजे. हां. आता हे जो अँगल आहे हा कुठून फिक्स झाला? काय म्हणजे याचा हा. फेस ठेवायचा कॅमेराचा. त्यामध्ये ते नाही, इथे हे दिलेलं ओके. स्पिरिट ह्या दोन लाईनीच्या मदत बॉल राहिला पाहिजे. लेवल ठेवून द्यायचं. ही त्या प्लेटची लेवल आहे. ही या प्लेटची लेवल आहे. ते ब्रॅकेट तुम्ही आडवं तिडवं कसे लावू कसंही लावू त्याच्याशी शकतो. काही घेणं देणं. हे लेवल कसं पाहिजे लेवल बघा. 0 झाली पाहिजे. हे आधी सेफ्टीसाठी लावायचे आहे. ते आपलं एखाद्या वेळेस लागलं नाही. पण हे लावत नाही, पण आहे. आपल्या सेफ्टीसाठी कंपनी पूर्ण गोष्टीचा विचार करते आणि प्रॉडक्ट डिझाईन करते. करत नाही लोक ते गोष्ट सीट बेल्ट दिलं जसं वेगळी हे असतं. म्हणजे ढिलं असलं आणि पडलं तरी तरी खाली नाही. हो, ठीक. तिकडे नाही सध्या राहू द्या एकच डेमोसाठी. हा बाहेरच आहे. खालच्याला फिक्स करून वरच्याला ॲडजस्ट करा. वरचं करू शकता, खालचं करू शकता, कसंही करू शकता. मला काही problem नाही. सीधा लेवल असं ते लागले का? हो. इथं चालू होतं सॉफ्टवेअर. Wheel alignment. करायचं थोडं
थोडंसं इकडे येऊन जा, नाही तर त्या लाईनच्या मागे राहा. याच्या मदत नाही जाणार. आतमध्ये येऊन जा किंवा बाहेर राहा. चार आणि 3 7 बटन्स आहेत. ही एक कामाची आहे, ही एक कामाची आहे, ही एक कामाची आहे आणि ही एक कामाची आहे. बाकी नाही आहे. त्याच्यामध्ये ज्या 2 व्हीलवर करायच्या वेळेला फक्त समोरचं ते तुम्ही तिथे शिकून घ्याल. ते हां हां इथनं करायचं ते 2 व्हील. ठीक आहे. फ्रंट व्हील. हां फ्रंट 2 व्हील. इथनं स्टार्ट होतं. ओके. प्रिव्हियस जॉब ते मगाचं सेव झालं. हां, हां. ते तिथनं स्टार्ट केल्यानंतर तिथनं स्टार्ट केलं की तो व्ह्यू नेक्स्ट करायचा. डिफॉल्ट युजर. ते इंडियामध्ये जायचं. हां व्हेकल सिलेक्शन करायसाठी. हे सगळ्या कंपन्यांचे नाव आहे. नाव आहे. त्या कंपन्यांची गाडी राहिली आता मारुतीची आहे तर मारुतीमध्ये जायचं. मारुतीमध्ये हे सगळे त्यांचे स्विफ्ट मॉडेल्स आहेत. हे स्विफ्ट न्यू. ठीक आहे. सिलेक्ट केलं, नेक्स्ट केलं. त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक केलं कधी चालतं, कधी समोर जातं. इथे ओडोमीटर कंपल्सरी राहते. परत नेक्स्ट करायचं. इथे तुमचा गाडीचा नंबर कंपल्सरी राहते. गाडीचा नंबर असा टाकायचा सलग एका जमा. स्पेस नाही. स्पेस नाही किंवा डॅश नाही, कारण की तुम्ही जर विसरले स्पेस काही हां. दिली होती का डॅश दिली होती तर नंतर तर नंतर सर्च नाही करत. सर्च नाही करणार. ठीक आहे. व्हेकल ओनर टाकायचं आहे, ॲड्रेस, सिटी, स्टेट, फोन नंबर टाकायचा आहे. हां. टाका. नाही तर आपल्याकडे डाटा तो सेव्ह राहतो. हां नेक्स्ट करायचं. हे एवढे पॅरामीटर्स राहते जे आपल्याला अलाइनमेंटच्या चेक करावं लागतं. अच्छा. आणि आपण जो टायर प्रेशर जो आपल्याला करावा लागतो गाडीच्या हिशोबाने राहते. प्रत्येक गाड्यांसाठी वेगवेगळं टायर प्रेशर दिलेलं राहते. छोट्या गाड्यांसाठी नाही म्हणजे इथे असं नाही की कॉन्स्टंट 4 टायरला आता कॉन्स्टंट 4 टायरला सारखं ठेवायचं. नाही, आधी अलाइनमेंटच्या अगोदर अलाइनमेंटच्या अगोदर पहिले प्रेशर चेक करायचं. प्रेशर चेक करायचं ना. हां त्यानंतर मग व्हील बेअरिंग, ते constant ठेवायचं 4 टायरला. हां. ओके. व्हील लॅम्पर, स्टेअरिंग हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या. करत नाहीत तू. नेक्स्ट आता टार्गेट सर्च करेल. टार्गेट सर्च केल्यानंतर गाडी रनआउट घ्यायची आहे तर गाडी थोडीशी मागे करावं लागेल, परत पुढे करावं. तर याच्या आधी इथे पहिले क्लिक करायचं. त्याच्यानंतर असा एक हिरवा बॉक्स इथे येईल. हा लाल बॉल आला. हा लाल बॉल ह्या हिरव्या बॉलवर न्यायचा आहे. आता बॅक करा म्हणताय. हां लाल बॉल हिरव्या बॉलवर नेईल एवढं बॅक करायचं. घेतो नाही बॅक कर. तो घेतो. तो कसा घेतो पाहून घ्यायचा. गाडी न्यूट्रलमध्ये आहे. हँडब्रेक काढला आहे. समोरून बाजूला. आपल्याला दिलं होतं का स्टॉपर. ओके. हे स्टॉपर लावायचं. चक्क्याला पकडून. पंजा आला. हां. थांबायचं आहे. पंजा आल्यापर्यंत. ओके. म्हणजे ॲटो नाही सेंटरला आणायचं. आता ॲटोमॅटिक आला का तो. सेंटरला हां, आणायचं हां. आहे. आता सेंटरला आहे. हा हिरवा पहिले इथे होता, आता इथे झाला. हो तर ॲटोमॅटिक अजून समोर चेंज झाला. हां आपण काही नाही करत. नाही ऑटोमॅटिक समोर नाही केला. नाही 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 तिथून हिरवा ना. हो स्टॉप झाल्यानंतर ॲटोमॅटिक हां ऑटोमॅटिक. आता हिरवा तिथे झाल्यानंतर तो म्हणतोय की तुम्ही सेकंड इथे कमांड आणा. देत आहे. इथे आणा. हां गाडी समोर घ्यायची. हां ठीक आहे. पहिले ब्रेक पॅडल मारायचा गाडीचा. कसा मारायचा बघून घ्यायचं. गाडी चालू करून मार. गाडी चालू करून ब्रेक पॅडल मारायचं. ब्रेकवर ठेवून हा ॲडजस्ट होते. एकदा ठेव. हां स्टेअरिंगच्या हे जे प्लेट आहे हे तर समोर निघाले होते आणि फिक्स कशी झाली. मागून दाबायचं प्लेट. अच्छा. क्लचला ब्रेकला ब्रेकला तो ब्रेक रिटर्न येतो ना. ओके. ओके. प्रेशर येत आहे त्याला. हां त्याला प्रेशर आहे. ठीक आहे. त्याच्यात बघा सगळे इन्स्ट्रक्शन पिक्चराईज
लिहून सगळ्या दिलेल्या आहेत. फर्स्ट स्टेप ब्रेक आपला मारायचा आहे. सेकंड स्टेपमध्ये हे तुमचे पोलीस काढायचे आणि ते रबर पॅड करायचे. ठीक आहे. त्यानंतर परत नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केलं. आता हा बॉल इथे ग्रीनवर आणायचा आहे स्टेअरिंग फिरून. ओके. पंजा दाखवेल राईट साईडला घाल. इंडिकेशनही देऊन राहिला. हां. आता सेंटरला आला. याला म्हणतात कॅस्टर स्विंग. ओके. इथे तुमचं सगळं रिडिंगचं म्हणजे गाडीचं जे प्रोसिजर आहे ते झालं. आता स्टेअरिंग स्ट्रेट सरळ करायचं आणि लॉक करायचं. स्टेअरिंग सरळ करूनच लॉक करायचं, नाही तर मग ते रिडिंग चुकीचं दाखवेल. आपण मिळवतो ते स्टेअरिंग क्रॉस राहील खिचेल. ठीक आहे. ते झाल्यानंतर त्याला नेक्स्ट करायचं. काय आले तुमचे पूर्ण गाडीचे रिझल्ट्स. हां. याच्यामध्ये हा फ्रंट टो झाला, फ्रंट कॅम्बर झाला, कॅस्टर झाला, किंगपिन झाला, सेटबॅक अँगल, थ्रस्ट अँगल आहे. हे मागचा कॅम्बर, मागचा टो. ठीक आहे. आता याला नेक्स्ट करू. मागे मागे तर आपला टो राहत नाही. हां. ज्या गाडीत नाही आहे, बाकीच्या ज्या गाड्यात राहते त्या गाड्यात. आता हे आहे तुमची मागच्या गाडीची सेटिंग. ज्या गाड्यांमध्ये मागचं सेटिंग राहते त्याला पहिले मागचं मिळवावं लागतं. ओके. तर पहिले मागचं येतं. रिअर सेटिंग करायचं नाही तर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर हे तुमच्यावाले फ्रंटची ट्रेडिंग. हे तुमचं कॅस्टर, हे कॅम्पर, टो. हे जर आऊट असलं तर याला मिळवायचं आहे. सेंटरमध्ये जे हे दिलेलं राहते त्या हिशोबाने मिळवायचं. सेंटरमध्ये आणायचं आणि त्याला लॉक करायचं. ठीक आहे. कल करता येईल ना? एक पाणी वगैरे नाही असं होतं ना आपल्याकडे पाणी? ठेवलं. अरे. आणि त्या साईजचे नाही आहे आपल्याकडे. तुम्ही तिकडे शिकून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला अजून इथे एक वेळ हो हो सांगेन. हो. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. आणि यावेळेला आपला केस्टर आणि कॅम्बर नाही आहे. नाही याला फक्त टो. मारुतीच्या सगळ्या गाड्यांमध्ये टो भेटेल. फक्त टो आहे. त्याच्यानंतर हुंडाईच्या सगळ्या गाड्यांमध्ये टो भेटेल. अच्छा टाटाच्या 70% गाड्यांमध्ये फक्त टो भेटेल. अच्छा. फोर्डच्या 70% गाड्यांमध्ये टो भेटेल. फक्त महिंद्राच्या याच्यामध्ये मॅक्झिमम याच्यात टो कॅम्बर आणि कॅस्टर आहे. हे झालं तुमचं रिडिंग. त्याला सेट करायचं, नेक्स्ट करायचं. हे तुमचं प्रिंटिंगचं पेज आहे. ठीक आहे. तिथून प्रिंट सिलेक्ट करायचा. ते बिफोर आणि आफ्टर इथे त्याच्यात नाही का? हां. कॅनॉन सिलेक्ट डिफॉल्ट सिलेक्ट करायचं. डिफॉल्टमध्ये सिलेक्ट सेट करायचं. डायरेक्ट प्रिंट द्यायचं, प्रिंट आउट देऊन ना प्रिंट. कलर सिलेक्ट करायला इथे ब्लॅक अँड व्हाईट कलर सिलेक्ट करायचं. जे बोल्ड आहे ते विदिन लिमिटमध्ये आहे. जे अंडरलाईन आहे ते आउट ऑफ लिमिट आहे. हे जे अंडरलाईन आहे हा आउट ऑफ लिमिट. हे तुमचे स्पेसिफिकेशन आहे. या हिशोबाने तुम्हाला हे तुमच्या आधीचं आणि हे नंतरचं बिफोर करेक्शन आणि आफ्टर करेक्शन आपले सेम टू सेम आहे. हो. आपण चेंज नाही हो हो, करणार. ते त्याच्यामुळे सेम टू सेम आहे. दुसरी गोष्ट, या पेजवर आल्यानंतरच तुम्हाला गाडीचे हे काढायचे ओके. टार्गेट. तोपर्यंत या स्क्रीनवर जर तुम्ही काढून घेतले टार्गेट हां. तर मशीन हँग होतं. कारण की ते टार्गेट सर्च करत राहते. हां हां. त्याच्यामुळे ते हँग होतं. अच्छा. म्हणून कोणत्या पेजवर यायचं आहे? शेवटचं प्रिंटचं. प्रिंटचं काढलं. हां. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून, या गाडीचं एवढंच सोडायचं असेल तुम्हाला आणि सेव्ह नसेल करायची तर डायरेक्ट इथनं होम करू शकता. फक्त टेस्टिंगसाठी आली गाडी. नाही म्हणजे जसं आपल्याला प्रिंट नाही काढायची आहे.
प्रिंट नाही काढायची आणि गाडी सेव्ह पण नाही करायची. सेव्ह करायचं आहे पण प्रिंट नाही काढायची. प्रिंट नाही काढायची तर डायरेक्ट त्या पेजवर जायचं, हां. सेव्ह होऊन जाईल. हो, प्रिंट नाही काढायची, फक्त डायरेक्ट तिथे पण होमची बटन आहे, डायरेक्ट होमवर चालले जायचं. होमवर गेला म्हणजे हा एक्झिट झाला. इथून आता जर होमवर्क कराल तर ही गाडी सेव्ह नाही होणार. ते प्रिंटरकडे सेव्ह जाऊ. करायचं आहे तुम्ही ह्या शेवटच्या पेजवर यावं लागेल प्रिंटआउटच्या. आणि आता इथून तुमची गाडी सेव्ह झाली. आता इथून होम कराल तर सेव्ह होईल. ओके, इथनं तुम्ही बॅक करून जाल तर सेव्ह नाही होणार. म्हणजे इथे 5 आपले प्रोसिजर आहेत. हो. 5 प्रोसिजर कंप्लीट झाली. अलाइनमेंट कंप्लीटेड म्हणून आला. मग home. आता होममध्ये जायचं आहे. होममध्ये गेला म्हणजे आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा संपला. हो. आता इथे काही गाडीचा नंबर वगैरे टाकायचा राहिला असेल तर इथे क्लिक केला तर तुम्ही गाडीचा नंबर परत टाकू. पुन्हा एडिट करता येतं. टाकून दिला, हां हां. नेक्स्ट केला, तिथे येऊन गेला. एवढा आहे. आणि आता पुन्हा सर होममध्ये जाऊ. आता होम गेलं तर पहिलं पेज पुन्हा डू यू वॉन्ट टू एक्झिट? येस. तो सेव्ह झाला ऑटोमॅटिक. आता पुन्हा प्रोसिजर. आपल्याला सेव्ह गाडी पाहिजे त्या डब्ल्यूमध्ये जायचं डब्ल्यूमध्ये गाडी सेव्ह. याला गाडी नंबर टाकून सेव्ह सर्च करू शकता. हां, म्हणजे 4 फरवरीला हे डेट वाईज गाडी. सेव्ह करू सर्च करू शकता. Search मेकॅनिक वाईज सर्च करू शकता. अच्छा, म्हणजे कोण तिथे आपला ऑपरेट करत आहे, ऑपरेट करत आहे त्याच्यासाठी आपल्याला ते पहिले डाटा टाकायला. डाटा टाकावा लागेल. म्हणजे तुमच्यापेक्षा तुम्ही एका युजरपेक्षा मल्टी युजर राहिले हां हां हां. तर तिथे जसं आता कोण होता त्यावेळेस त्यांनी गाडी केली, ही गाडी आपल्याला माहीत नाही पडणार. इथे जे येते ना डिफॉल्ट युजर. अच्छा, स्टार्ट जो पहिला इथे मग पहिलं. ॲड केलं ना, मग युजर्स ॲड केलं तर इथे नंबर ऑफ युजर्स येऊन जातील. आता युजर्स कुठून ॲड करायचे? ते सेटिंगमधनं करा. अच्छा, इथे युजर ॲड केले तिथे नंबर येईल. आता तर मग युजर ॲड केल्यानंतर त्याचं नाव राहील, त्याच्यात पासवर्ड टाकावं लागतं, मग पुढे जावं. तुम्हाला सांगतो तसं. आता त्याच्यामध्ये काही पासवर्ड वगैरे आहे का डिफॉल्ट? नाही तेच. हा कोणता पासवर्ड आहे? हा सेटिंगचा पासवर्ड. पासवर्ड 1 2 3 देतात. 1 2 3. प्रशांत. छान टाकलं तर इथे तुम्हाला पासवर्ड टाकावा 1 2 3. तेव्हा तुम्ही नेक्स्ट करा. ओके. आणि आता मग याच्यावर केल्यानंतर तुमच्या तिथे जे इथे आला